चांगला प्रश्न आहे हा. खरी शिवसेना म्हणजे आम्हाला विचारताल तर ही ठाकरेंचीच आहे. इकडे सांगताय ठाकरेंची शिवसेना चांगली, परत सोडतात कशासाठी? तर हिंदुत्व म्हणजे नक्की काय? नक्की त्यांना काहीतरी ठरवा म्हणायचं आधी काय, बरोबर? आणि मग त्यांना सांगा. कारण इकडे सांगायची शिवसेना चांगली आणि तीच शिवसेना सोडताय. आणि आम्ही कुठं? पहिली गोष्ट आहे बघा, मी पण त्यांच्याशी चर्चा केलेली होती. आज पुण्यामध्ये येऊन मी सांगतो, मला पण त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी इकडे येतो म्हणून. तिकडे काय गेले मला माहित नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा लोकशाहीतला एक प्रकार आहे. त्यांना भाजप आवडला असेल, भाजपमध्ये गेले असतील. पण ते भाजपमध्ये गेले म्हणून ताबडतोब शिंदे साहेबांची शिवसेना अशी आणि तशी सांगण्याचा अधिकार नाही. स्वतःचं चिंतन करावं, पहिलं भाजपमध्ये तिकीट मिळतंय का हे बघावं. त्यामुळे गेल्या गेल्या एकच ताबडतोब भाजपचं प्रवक्ते त्याने बनवू नये, असं माझं त्यांना मित्र म्हणून आता सांगा. माहिती म्हणून तुमची काय भूमिका आहे? भाजपनं यावर स्पष्टीकरण द्यावं, कारण की बावनकुळे सुद्धा आज म्हणाले की पक्ष वाढवण्यासाठी आम्ही त्यांना पक्षामध्ये घेतलेला आहे. नाही, पक्ष वाढवण्यासाठी कुणीही कोणाला पक्षामध्ये घ्यावं त्याच्यावर आमचं बंधन नाही. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माननीय शिंदे साहेबांनी जो स्वतःचा एक अवाका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाही देशाच्या राजकारणामध्ये निर्माण केलाय, त्याच्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, तेवढी त्यांची कुवत नाही. भाजपने सांगावं त्यांना. म्हणून बावनकुळे साहेबांना माझी विनंती आहे की महायुती म्हटल्यानंतर अशा गोष्टी जर घडत असतील आणि पक्षात प्रवेश केलेले लोक जर शिवसेना म्हणून आमच्यावर टीका करत असतील तर त्यांचं तोंड बंद केलं पाहिजे. कारण जे शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे, आजही महायुती म्हणून देवेंद्रजींचं नेतृत्व आम्ही मानतो. देवेंद्रजींच्या मनाला कुठच्याही गोष्ट लागेल अशा पद्धतीची कृती शिवसैनिकांकडनं होता कामा नये, हे आदेश जर आमचे मुख्य नेते पक्ष जे चालवतात ते एकनाथ शिंदे साहेब देत असतील तर बावनकुळे साहेबांनी देखील सांगितलं पाहिजे, बाबा तू आता 24 तास नाही आले. कारण ते ज्या शिवसेनेतनं आले त्यांना बोलायची सवय आहे ना, त्यांच्याच नेतृत्वाखाली ते काम करत होते. त्याच्यामुळं माझा त्यांना सल्ला आहे, नगरसेवक आहेत, त्यांना तिकीट मिळावं, महायुतीमध्ये त्यांनी निवडून यावं, या माझ्या सदिच्छा आहे. त्यांनी आम्हाला दुखवू नये. आमचा स्वतंत्र पक्ष आहे, आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. तुम्हाला जे काही सल्ला द्यायचे ते तुम्ही आता भाजपमध्ये गेलेला भाजप वाढीसाठी द्यावे.